विचार जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया. ज्या टप्प्यावर आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टीची गरज असते, त्या टप्प्यावरच त्या गोष्टी मिळणं खूप महत्त्वाचं असतं. कारण वेळ निघून गेली की ती सल माणसाला आयुष्यभर कुरतडत राहते. जे आज चांगलं आयुष्यात आहे, ते फार मोलाचं आहे. तेच जगायला आणि जपायला शिका. कारण काही रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या जीवांचं तुमच्यासारखं आयुष्य जगणं सुद्धा एक मोठं स्वप्न आहे. जे सतत तुम्हाला चुकीचं सिद्ध करतात, ते तुम्हाला भावनिकरित्या गुलाम बनवू पाहत असतात. लोक तुमच्याबद्दल काय विषारी विचार करतात, त्याने तुमचं वास्तव बदलत नाही. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून जिंदगी ऐटीत जगत राहा. कुटुंबाची साथ घट्ट असू द्या आणि माथा नेहमी ईश्वरापुढे झुकलेला असू द्या. म्हणजे या जगासमोर विवश होऊन वाकायची आणि कोणापुढे पदर पसरण्याची वेळ येत नाही. दुसऱ्याच्या मताने चालणाऱ्या माणसाचं आयुष्य कधीच स्वतःचं राहत नाही. स्वतःचे निर्णय हिमतीनं स्वतः घ्यायची ताकद ठेवा. आयुष्यात चुकीची आणि वाईट माणसं आलीच पाहिजेत हो कधीतरी. कारण ती सुबक धडा शिकवतात आणि तो धडा इतका खोल असतो की आयुष्यभर लक्षात राहतो. ज्या माणसाला नेहमी दुसऱ्यांवर शंका घेण्याची सवय असते ना, तो खरं तर स्वतःच्या नीच वृत्तीचा शोध दुसऱ्यात घेत असतो. जे फक्त तुमच्याकडून घेत राहतात, पण बदल्यात तुमच्या गरजेच्या वेळी सुद्धा काहीच देत नाही, तेव्हा जागे व्हा. तुमचा फक्त वापर चालला आहे लक्षात घ्या. तुम्ही तुमचा वेळ, ऊर्जा, पैसा, समर्पण सर्व काही तुम्हीच देता. तेव्हा समजा समोरच्यासाठी तुम्ही एक आपत्कालीन उपयोगी वस्तू आहात. माझं नशीब बदलेल असं म्हणून चालत नाही. त्यासाठी जोरदार मेहनत करणं गरजेचं आहे. खरं नातं तेच असतं, जे तुमच्या पाठीमागेही सन्मानाने बोलतं. बाकी जे फक्त समोरच गोड बोलतात, ते नातं नाही, ती एक मधुर सोय असते. तुमचं वागणं असं ठेवा, की जर कोणी तुमची कितीही बदनामी केली ना, तरी लोकं म्हणतील, "अरे, तो माणूस असा असूच शकत नाही." कोण खरा, कोण फसवा हे पारखून घ्यायचं असेल ना, तर इतकं बोलून परीक्षा घ्या. मी संकटात अडकलो आहे मित्रा, तुझ्या मदतीची खूप आवश्यकता आहे. 5 सेकंदात समोरचा नातं सोडून पळतो, की तुमच्या हाकेला अपरात्री सुद्धा धावून येतो. जिथे तुमचं स्वतःचं मत, भावना, योग्यता सतत नाकारली जाते, तिथं नातं नाही, तिथं फक्त समोरचा व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करत आहे, हे लक्षात घ्या. अशा वागणुकीकडे दुर्लक्ष केलंत, तर पुढे जाऊन तुम्ही तुमचं अस्तित्वच हरवाल. म्हणून वेळीच सावध व्हा. दुसऱ्यांची निंदा करण्याची घाई करू नका. कारण तुमच्यातही दोष आहेत आणि दुसऱ्यांकडेही तुमचं नाव खाली खेचण्यासाठी तितकीच धारदार जीभ आहे. इथपर्यंत आलेच आहात तर सबस्क्राईब, लाईक नक्की करा. ज्यांना तुमचा आक्रोश दिसतो पण वेदना जाणवत नाहीत, गरज असली की पुरेपूर जवळीक साधून तुमच्याकडून काम भागवून घेतात. अशी माणूसरूपी दगडं तुमच्या भावनांना नाही तर तुमच्याकडून होणाऱ्या फायद्याला महत्त्व देणारी माणसं असतात. कोणी जर शांततेच्या नावाखाली तुमचं बोलणं, रडणं, दुखणं थांबवत असेल, तर ते प्रेम नाही. तो एक मानसिक तुरुंग आहे, जिथे तुम्हाला मन दाबून राहावं लागतंय. एकदा का विश्वास आणि मन तुटलं ना, की माफ कर हा फक्त निरर्थक शब्द म्हणून उरतो. जे तुमच्या वेदना ऐकूनही शांत राहतात, मनातून हसतात पण तुम्हाला दूर करत नाही, वरवर सहानुभूती दाखवतात, ते तुमच्याशी नाही, फक्त स्वतःच्या गरजांशी जोडलेले असतात. कमजोरी आणि अडचण यांचा संबंध नसतो, फरक असतो केवळ विचारांचा. अडचणी पाडत नाहीत, त्या घडवतात. अस्सल लोकांना खरंच लढवतात. जेव्हा सगळे तुझ्या हरण्याची वाट बघत असतात ना, तेव्हा एक प्रयत्न असा दणकून कर की बाजी पलटून विजय मिळालाच पाहिजे. वेळ कधीच परिपूर्ण नसते, ती वाट पाहून मिळत नाही, तिला खेचून आणावी लागते आपल्या जिद्दीनं. स्वतःच्या परिस्थितीवर पश्चाताप करू नका, कारण वाईट काळात जे झगडतात ना, तेच पुढं वेळेचं चाक उलटं फिरवतात. दुसऱ्यावर राग ठेवून, द्वेष करून तुम्ही त्यांचं काहीच मोडू शकत नाही. पण स्वतःचा मेंदू, मन आणि मनःशांती सगळं हरवून बसता. अपेक्षा ठेवा, पण फक्त स्वतःकडून. दुसऱ्याकडून ठेवल्यात तर शेवटी हातात फक्त निराशा येते. तुम्ही जिंदगीत उंचीवर असाल, तर लोक तुमचा पाय घसरताना पाहायला फार आतुर असतात. म्हणून सावधतेनं वाट चाला.
चांगुलपणा ही आज एक शिक्षा झाली आहे, ज्याला आज दिखावा समजला जातो. आणि अहंकार, ॲटिट्यूड हा ट्रेंड आहे. जो ट्रेंडनुसार वागतो तोच मार्केटमध्ये गाजतो. बाकी सज्जनता असणारी अळणी समजली जातात. हारणं आणि जिंकणं दोन्हीही मैदानात होत नाही, ते मनात होतं. मानाल तर हार आणि ठरवाल तर मग सोनेरी इतिहास. अहंकार कसला का असेना, तो शेवटी तुम्हाला कधीच न भरून येणाऱ्या तोडीत टाकतो. कोणी मन दुखावलं तर उत्तर द्यायची गरजच नाही, कारण वेळ त्याला अशा भाषेत उत्तर देतो ज्यात आवाज नसतो, पण परिणाम थेट काळजात होतो. कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करून जर तुम्ही उभं राहत असाल, तर ते यश नव्हे, ते दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभारलेलं पोकळ साम्राज्य असतं. प्रेम ही अशी ऊर्जा आहे, जी माणसाला कधीही कोसळू देत नाही आणि द्वेष हा माणसाला पडल्यावर पुन्हा उभंही राहू देत नाही. माणूस जितका दुसऱ्यांमुळे बदलत नाही, तितका तो आपल्या मनावर कोरलेल्या वेदनांनी बदलतो. दुःख हे भयानक बदल घडवतं आणि तेही अशा पातळीवर, की जुना तो माणूस पुन्हा कधीच परत येत नाही. पैशासाठी इतकंही वाकून झोकून राहू नका, की समोरच्याला तुम्ही माणूस आहात याचा विसर पडेल. स्वतःची किंमत राखणं म्हणजे अहंकार नव्हे हो, ती तर स्वाभिमानाची पहिली पायरी असते. सगळ्यात खोल वेदना तेव्हा उमटते, जेव्हा मनाच्या खोल कप्प्यात उशिरा जाणवतं, की आपला वापर करून आता झालेला आहे. विचार आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.